असा नाश्ता 2 तुकडे खाल्ले की पोट भरेल। मालवणची एकदम खास रेसिपी। कोकणात पावसाळ्यात हमखास घरोघरी सकाळी नाश्त्यासाठी झटपट अशी घरच्या घरी बनवली जाणारी रेसिपी म्हणजे काकडीचे धोंडस। चला तर मग आज पाहूयात कशी बनते काकडीचे धोंडस। आपण काकडीचे धोंडस बनवत आहोत। अशा प्रकारची काकडी घेतली आहे, ती किसून 2 वाटी किस घेतलाय, केशरी रवा 1 वाटी घेतलाय, 2 वाटी गूळ घेतलाय, तूप घेतलंय, शेंगदाणे घेतलेत, काजू घेतलेत आणि वेलची घेतलेत। सर्वात महत्त्वाची ही हळदीची पानं। आता आपण सर्वात प्रथम केशरी रवा भाजून घेतलाय आणि हा काकडीचा किस आहे तो शिजवून घेऊया। जो आपण काकडीचा किस शिजत ठेवला होता तो शिजत आलाय। त्याच्यात आपण 1 चमचा तूप घालूया, मिक्स करून घेऊया। त्याच्यात 2 वाटी गूळ घालूया। काकडी आणि गूळ एकजीव झालाय, त्याच्यात आपण शेंगदाणे टाकूया। आपल्याला पाहिजे तेवढेच टाकायचे, थोडा काजू टाकायचा, थोडी वेलची पावडर टाकायची, थोडं मीठ टाकूया आणि हा आपण भाजलेला केशरी रवा आहे तो मिक्स करूया। मी त्यामध्ये हळदीची पानं तोडून यात मिक्स करत आहे वासासाठी आणि पूर्ण एकजीव करून घेते सगळं मिश्रण। होईपर्यंत मी हे धोंडसचं भांड सेट करून घेतलंय हळदीच्या पानांनी। त्यावर मी तूप लावलंय। हे मिश्रण आपण ह्या भांड्यामध्ये सेट केलंय। तवा गरम करत ठेवलाय, त्याच्यावर आपण हे भांड 10 मिनिटं ठेवायचंय। 10 मिनिटांनी आपले धोंडस तयार होईल। हे बघा, अशा प्रकारे धोंडस झाले तयार। आपलं पानं काढून घेऊया। काकडीचे धोंडस तयार आहे। त्याचे तुम्हाला हवे त्या पीसेस मध्ये कट करून त्याचा आस्वाद घ्या। हा पदार्थ कोकणात सर्रास केला जातो। कोकणात बहुतेक लोकांच्या दारात ही काकडी असते, तिला तवसं म्हणतात। ह्या तवसाचा पदार्थ आवडीने खाल्ला जातो। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा। धन्यवाद। आज आपण मालवणी पद्धतीतील काकडीची रेसिपी जाणून घेतली। आणखी असेच मालवणी पदार्थ आपण नेहमी पुढे पाहत राहू। लोकॅलिटीसाठी सिद्धराज परब, सिंधुदुर्ग।